अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर राज्यभर भेसळयुक्त निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थाविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत आता शिर्डीनंतर शेगावमधील प्रसिद्ध कचोरी विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची नजर वळली असून बुलढाणा जिल्हा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शेगावमधील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर अचानक छापा टाकलेला आहे। शेगाव हे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते। दररोज हजारो भाविक येथे येत असतात। दर्शनासोबतच शेगावची कचोरी सुद्धा राज्यभर प्रसिद्ध झालेली आहे। त्यामुळे या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेबाबत खात्री करण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई केली अशी माहिती येत आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शेगावमधील तीर्थराम करमचंद शर्मा या प्रसिद्ध कचोरी प्रतिष्ठानावर छापा टाकला। निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। छापेमारी दरम्यान कचोरी तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल, खाद्यतेल, मसाले, बेसन, मैदा तसेच इतर घटकांची तपासणी करण्यात आली। यावेळी विविध नमुने अधिकृतरित्या संकलित करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले। यामध्ये अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की सध्या नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल। म्हणजे नमुन्यांमध्ये भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित प्रतिष्ठानाविरुद्ध अन्न सुरक्षा आणि कायद्यानुसार FSSAI याच्यानुसार कारवाई केली जाऊ शकते। काही दिवसांपूर्वी शिर्डी परिसरातील प्रसाद विक्रेत्यांवरही FDAने धडक कारवाई केली होती। साईबाबा मंदिर परिसरातील काही खाजगी दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या पेढा प्रसादाच्या क्वालिटीबद्दल तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी मोहीम राबवली होती। त्यावेळी विविध दुकानांमधून पेढ्याचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते। या घटनेनंतर राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळावरील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासन अधिक सतर्क झालेलं आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात दिसतंय। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनानुसार भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, बेकायदेशीर औषध साठा आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर राज्यभर व्यापक तपासणी मोहीम राबवली जात आहे। आगामी काळात सुद्धा अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत। मंडळी, तुम्हाला तुकाराम मुंढे यांच्या कामाच्या स्टाईलबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा। धन्यवाद।